नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रारब्ध आणि संगत आपण कोणाशी करतो, आपल्या प्रारब्धात काय आहे, संगतीने आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर काय परिणाम होतात. चला तर आपण जाणून घेऊया. ही एक कथा आहे. बघा, एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी घट्ट मैत्री जुळते. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे तू माझ्या सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवण करायला ये. भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली, म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचे आमंत्रण दिले की तू उद्या माझ्याकडे ये. दुसऱ्या दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येता क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परारस चाकला, किती भाग्यवान मी, असे म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णांच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्याच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, भाऊ काय चालला आहे मनात. किडा म्हणाला, बंधू, जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली, प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे. सांगायचं तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून निसर्ग नियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्याजवळ येतात. जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठंपर्यंत असेल ते काहीच निश्चित नसतं, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात, पण ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यामध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही. कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्या. मग आसक्ती निर्माण होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो. आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान साधना. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपलं कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येकाच्या जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळत नाही. म्हणून आपण कर्म करत राहावं. तर ही होती प्रारब्ध आणि संगत याविषयी थोडीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.